प्रेमी कुटुंब, ग्रामस्थ, त्याचबरोबर व्यासपीठावरील माझे सामाजिक, मी राजकीय म्हणणार नाही, आपला 77 कुटुंबांचा असा आपला वाटणारा प्रकल्प जो होऊ शकणार नाही, त्या प्रकल्पासाठी सर्वात महत्त्वाची अशी भूमिका बजावलेले वेस्टर्न मेटलचे मॅनेजिंग डायरेक्टर अनुप गांधी सर, मला माहिती आहे त्यांची वेळ, त्यांचं घरचं कार्यक्रम असताना सुद्धा त्यांनी, त्याचबरोबर प्रशांत शहा साहेबांनी आज या कार्यक्रमासाठी माझ्या बालहट्ट म्हणा, पण त्यांनी आज वेळ दिला आणि इथे आपल्या कार्यक्रमासाठी आले, त्यांचं मनपूर्वक आभार। त्याचबरोबर माझ्या प्रत्येक शब्दाला माझी दुसरी कंपनी असेल, परंतु मागील 20 वर्षापासून ज्यांच्याशी ऋणानुबंध आहेत, एमक्यूआर फार्मास्युटिकलचे HR चे प्रेसिडेंट माननीय राहुल नायर सर, त्याचबरोबर कुरकुमचे HR डिव्हिजनचे हेड राहुल मोरगावकर सर, मागील 2 महिन्यामध्ये ज्यांना रात्रंदिवस फोन करून त्रास दिला असे केडगाव महावितरणचे आल्हाट सर, त्याचबरोबर कटके सर, आणि ज्यांचे माझे फक्त भांडणच व्हायचे राहिले ते नूतन रिन्युएबल्सच्या स्मिता जाधव मॅडम, अशा सर्वांचं मी अतिशय मनपूर्वक असं सर्व ग्रामस्थांच्या वतीने शिवरायाच्या साक्षीनं सर्वांचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द सुरू करतो। डिसेंबर 2024 मध्ये हा कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवत असताना पंतप्रधान सूर्यघर योजना ही संपूर्ण देशामध्ये माननीय मोदी साहेबांनी जेव्हा संकल्पना 2023 मध्ये आणली, तेव्हा आपण आपल्या गावासाठी काय करता येईल यासाठी कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने, कर्तव्य फाउंडेशन हे नावच यासाठी ठेवलं की आपण कुणावर उपकार नाही करते, समाजाचं आपल्यासाठी खूप काही देणं आहे, तर आपण समाजासाठी काहीतरी करण्याची आपली गरज आहे आणि ते आपलं कर्तव्य आहे, म्हणून आपल्या फाउंडेशनचं नाव मी कर्तव्य फाउंडेशन हे ठेवलं। आणि सेवा, समर्पण आणि उत्तरदायित्व हे आपल्या कर्तव्य फाउंडेशनचं ब्रीद वाक्य आहे। त्या ब्रीद वाक्याच्या अनुषंगाने काय काम समाजाला प्रामाणिकपणे देता येईल आणि समाजाला त्याचा कायमस्वरूपी उपयोग होईल हे करत असताना माझ्या घरावरती मी 4 किलोवॅटचा जेव्हा पहिला प्रकल्प डिसेंबर 2024 मध्ये बसवला, तेव्हा ही संकल्पना राबवत असताना जसं आल्हाट सरांनी सांगितलं की 70 ते 80 हजार रुपये 1 किलोवॅटचे जे असतील, यासाठी सामान्य कुटुंबांना याच्या खर्चाचा हा प्रचंड मोठा भार वाटत असतो। माननीय मोदी साहेबांनी 1 किलोवॅटला 30,000 रुपयाची सबसिडी दिली आणि मग तो प्रोजेक्ट कसा राबवावा यासाठी मी वेगवेगळ्या कंपन्यांना विनंती केली, त्याचबरोबर माननीय राहुलदादा कुल यांच्याशी वेळोवेळी चर्चा केली आणि त्यानंतर चर्चा करत असताना वेस्टर्न मेटलचे अनुप गांधी सर, अनुज गांधी सर, त्याचबरोबर शहा सर आणि एमक्यूआर आणि ॲवेट लाईफ सायन्सेसचे राहुल नायर सर यांच्याशी संपर्क आल्यावरती त्यांनी एका क्षणामध्ये या संकल्पनेला मान्यता दिली। मान्यता दिल्यावरती या कामाची सुरुवात कशी करायची यासाठी मी बऱ्याचदा विचार करत होतो, मग हे सबसिडी कशी मिळवायची, आणि जेव्हा सबसिडीचे पैसे आपण पहिल्यांदा घ्यायचे ठरवले आणि सबसिडी आल्यानंतर 45 दिवसामध्ये आपली सबसिडी 30,000 रुपयाची जमा होईल, हे जेव्हा मी विश्वास लोकांना दिला, मला वाटते 4 दिवसामध्ये मी ॲप्लिकेशन खोलल्यानंतर 225 लोकांनी गावातल्या यासाठी अर्ज केले आणि 225 पैकी फार तर 5 ते 6 लोक बोलले की आम्ही इमिजिएट पैसे भरू शकत नाही, परंतु 220 पेक्षा जास्त लोकांनी या योजनेमध्ये विशेषतः माझ्या ह्या प्रकल्पावरती विश्वास ठेवला, त्याबद्दल मी भांडगावकरांचे मनपूर्वक आणि मनापासून शतशः नमन करतो। त्याचबरोबर जेव्हा कार्यक्रमाची सुरुवात करत असताना जेव्हा यासाठी 30,000ची सबसिडी गोळा करायची वेळ आली, तेव्हा 2 दिवसामध्ये 77 कुटुंबांनी साधारण 22 ते 23 लाख रुपये 2.5 दिवसामध्ये नूतन रिन्युएबल्सच्या खात्यामध्ये जमा केले। ही अतिशय महत्त्वाची विश्वासार्थ बाब मी गावातील सर्व कुटुंबांना मनापासून आज शतशः नमन करतो, कारण 2.5 दिवसामध्ये 22 ते 23 लाख मी फक्त एक QR कोड पाठवला नूतन रिन्युएबलचा, मी पाठवला म्हणून लोकांनी 2 ते 2.5 दिवसामध्ये हे पैसे जमा केले। आणि जो प्रकल्प मॅडम बोलल्या, जाधव मॅडम, 90 ते 150 दिवस, 125 दिवस लागतात, तो प्रकल्प आपण साधारण 70 दिवसाच्या विक्रमी वेळेमध्ये, आणि आज मला सांगताना आनंद होतोय, उद्घाटन करत असताना 77 पैकी 77 घरी आज कार्यक्रम सुरू होत असताना थोड्या वेळापुरती शेवटचं घर चालू झालं आणि 77 घरावरती सौर ऊर्जा प्रकल्प चालू झाला, याचा मला अभिमान आणि आनंद वाटतोय। आणि याच कार्यक्रमामध्ये आपण सांगितलेलं आहे की पुढील 50 घरांसाठी आपण नोंदणी करतोय। मला माहिती आहे महाराष्ट्रातलं पहिलं गाव करण्याचा माझा मानस होता, परंतु त्यासाठी आपल्या गावची लोकसंख्या जास्त आहे, परंतु मान्यवाडी जे सातारा जिल्ह्यातलं गाव पहिलं सौर गाव झाले,
त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातलं टेकवडी गाव पण झालेलं आहे, परंतु या गावांची कॅपॅसिटी आपल्या गावाच्या लोकसंख्येपेक्षा घरांपेक्षा खूप कमी आहे. पण मी आज एवढं सांगू शकतो, महाराष्ट्रामध्ये 77 घरं करणारा एका झटक्यामध्ये प्रकल्प अभिमानाने सांगतो की हा कर्तव्य फाउंडेशन आणि भांडगाव ग्रामस्थांचा आहे, एवढंच मी सांगतो. आणि लवकरच माझं जे स्वप्न आहे, आपल्या सर्वांच्या साक्षीने आपण 100 घरं क्रॉस करणार आहोत. त्यासाठी 50 घरांची नोंदणी आपण